नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, मी पेपर पॅटर्न फिजिक्सचं सांगताना सांगलं होतं का मग 4 मार्काचे महत्त्वाचे प्रश्न मी आठवणीनं सांगेन. तर मित्रो, 4 मार्काचं या वर्षी 100% येणारं अपेक्षित प्रश्न है ना. डिस्कस, मी एवढा मोठा प्रश्न लिहून नाही राहिलो. डिस्कस एनालिटिकली द कंपोजिशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ सेम प्रेड. शब्द लक्षात ठेवा, सेम प्रेड अँड पॅरलल टू इच अदर. ठीक आहे, अँड पॅरलल टू इच अदर. बसलं का डोक्यात? मग आता एवढं जर झालं असेल तर माझं म्हणणं काय, माझं लक्षात ठेवा, सिंपल साधा आहे. डिस्कस एनालिटिकली द कंपोजिशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ सेम प्रेड अँड पॅरलल टू इच अदर. आणि पुढे विचारते बा फाइंड द रिजल्टंट एम्प्लिट्यूड व्हेन फेज डिफरन्स इज. तर पहिली कंडिशन राहते 0 रेडियन, दुसरी राहते π/2 रेडियन आणि तिसरी असते पाय रेडियन. म्हणजे 0, 90 आणि 180 डिग्री. बस. तर बा लक्षात ठेवा, मी पहिले तर प्रश्न समजावून सांगतो, कल्पना करा. बघा लक्षात ठेवा काय सांगत आहोत. हा तुमचा स्ट्रेट पाथ आहे ना. मग काय सांगून राहिलो बघा, 2 सिंपल हार्मोनिक मोशन आहेत पार्टिकलचे. ठीक आहे, पार्टिकल आहे. कन्सिडर दी पार्टिकल सब्जेक्टेड ए सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळेस. तर मला कल्पना करा का हा एक पार्टिकल ना हा एक पार्टिकल या असा चालला, या असा चालला, असं एकमेकाला बिलकुल काय आहे बा, तो पॅरलल आहे. दोघांचाही पिरियड सारखा आहे. म्हणजे इकडून तिकडं जाण्यासाठी किंवा इकडून इकडं येण्यासाठी, इकडून इकडं जाण्यासाठी जेवढा वेळ लागल तेवढाच इकडून इकडं येण्यासाठी लागल. तर या दोघांचा आपल्याला रिझल्टंट म्हणजे कंबाईन काय काढायचा आहे बा. तर बा लक्षात ठेवायचं हो. ठीक आहे, आपल्याला काढायचा आहे याचं कंपोजिशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन. ज्या मेथडनं काढायचा आहे त्याला एनालिटिकली म्हणतात. तर बा लक्षात ठेवा, परीक्षेतही हाच शब्द वापरला जातो. डिस्कस एनालिटिकली द कंपोजिशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ सेम प्रेड. एवढाच प्रश्न आला तर बा बढिया होते. मात्र एवढा नाही विचारत. तो विचारतो काय, फाइंड द रिजल्टंट एम्प्लिट्यूड. तो विचारतो काय, फाइंड द रिजल्टंट इनिशियल फेज. याही व्यतिरिक्त तो काय करतो बा, 3 कंडिशन देतो. लक्षात ठेवा, फाइंड द रिजल्टंट एम्प्लिट्यूड व्हेन. लक्षात ठेवा, फेज डिफरन्स इज. मी प्रश्न समजावता 0 लक्षात ठेवा पाय रेडियन आणि π/2 रेडियन अँड पाय रेडियन. एवढ्या 3 कंडिशन आहे. तो फक्त 2 कंडिशन विचारतो. एवढा मोठा प्रश्न राहते मार्क 4. तर बा मित्रो, माझं म्हणणं आहे बघ, हा जो एक्सप्रेशन आहे ना, फुकटची लाटरी आहे ना. याले जेवढ्या स्पीडनं होईल तेवढ्या स्पीडनं लिहिता येते. कारण पूर्णच्या पूर्ण 100% मॅथेमॅटिकल आहे. इंग्रजीचे 2-4 वाक्य फक्त म्हणावे लागतात. काय म्हणावे लागतात, तर कन्सिडर ए पार्टिकल आहे ना, सब्जेक्टेड सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळेस, ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन. 2 सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे मांग पुढं घडवत आहे. हॅव्हिंग सेम प्रेड. ठीक आहे, अँड अलॉंग द सेम पाथ, या एकाच पाथवर. बस, त्याचा प्रेड सारखा आहे. एकाच पाथवर एकाच वेळी पार्टिकल काय घडवत आहे, टू सिंपल हार्मोनिक मोशन. बोला, पटलं का? तर इंग्रजीत कसं म्हणशील, कन्सिडर ए पार्टिकल सब्जेक्टेड सायमल्टेनियसली. लक्षात ठेवा, तर टू सिंपल हार्मोनिक मोशन, 2 TWO. लक्षात ठेवा, टू सिंपल हार्मोनिक मोशन हॅव्हिंग सेम प्रेड अँड अलॉंग द सेम पाथ. बट लक्षात ठेवा, काय वेगळं आहे याचं, एम्प्लिट्यूड. इकडून इकडं आला तर या राहील एम्प्लिट्यूड, इकडून इकडं गेला तर या राहील, म्हणजे एम्प्लिट्यूड वेगळे आहे. बट ऑफ डिफरंट
amplitude and initial phases, दोघांचे इनिशियल फेजेस काय भानगड आहे बा, तर x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय, हे आहे तुमचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. तर बा एम्प्लिट्यूड ह्या आहे आणि याला इनिशियल फेज म्हणतात. दोघही वेगवेगळे असल तर एकाले x1 नाव दिलं तर याले 1 म्हणायचं, तर याले 1 म्हणायचं. दुसरं घ्यायचं असल तर x2 बरोबर a2 sin ओमेगा t प्लस फाय 2, हे झाले आता वेगवेगळे. दोन जण आहेत तर दोन डिस्प्लेसमेंट. आणि म्हणून मी पुन्हा एकदा पण नॉन स्टॉप सांगतो, कन्सिडर ए पार्टिकल सबजेक्टेड सायमल्टेनियसली टू सिंपल हार्मोनिक मोशन हॅव्हिंग सेम ब्रेड अँड अलॉंग द सेम पाथ बट डिफरंट एम्प्लिट्यूड अँड डिफरंट इनिशियल फेजेस. मग एवढं जर झालं असन तर हे कायचं इक्वेशन आहे, तर डिस्प्लेसमेंटचं आहे. तर कसं म्हणायचं, इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन अलॉंग सेम स्ट्रेट लाइन इज गिवन बाय, तर पटकन लिहायचं x1 इज इक्वल टू, कसं लिहिणार आहे, तर x1 इज इक्वल टू a1 समजते sin ओमेगा t प्लस फाय 1 and x2 is equal to a2 sin ओमेगा t प्लस फाय 2. बस एवढं म्हणायचं आहे. ठीक आहे, वर्णन करायचं का a1 a2 काय भानगड, फाय 1 फाय 2 काय भानगड, तर लिहायचं वेअर a1 and a2 आर द एम्प्लिट्यूड अँड फाय 1 and फाय 2 आर द इनिशियल फेजेस. बोला मग आता एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा, या दोघांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट म्हणजे दोघांची करा लागल बेरीज एकूण. तर बा लक्षात मनाचं कसं, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ है ना सिंपल हार्मोनिक मोशन ॲट एनी इन्स्टंट, ॲट एनी इन्स्टंटचा अर्थ होतो कोण्या तरी वेळ, तर तो वेळ कोणता धरला पाहिजे टी, तर इंग्रजीत होते द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट टी इज गिवन बाय, तर या दोघांची बेरीज x1 प्लस x2, या दोघांची बेरीज जसं 2 आणि 3 तर किती होते रे बा, तर 5, तर तसंच या दोघांची बेरीज मिळून जे भेटल डिस्प्लेसमेंट त्याले म्हणते रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. आणि म्हणून म्हटलं मी का रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट टी इज गिवन बाय x इज इक्वल टू x1 प्लस x2. बस एवढं इंग्रजी चालवायचं आहे. इथून 100% मॅथेमॅटिकल स्टेप, फक्त नुसतं भरभर लिहायचं आहे, काही तोंड वाचवायचं काम नाही. तर x इज इक्वल टू x1 च्या ऐवजी एवढं लिहायचं a1 sin ओमेगा t प्लस फाय 1 असं, प्लस आहे ना x2 च्या ऐवजी a2 sin ओमेगा t प्लस काय रे बात फाय 2 असं. कसं दिसते रे एवढ्याले स्पाय, साइन ऑफ a प्लस b, तर साइन a cos b प्लस cos a sin b. खूप डाव झालं, 11व्या वर्गापासून चालू आहे हा फॉर्म्युला. तर याले थेस लावायचं x इज इक्वल टू a1, तर इथं लिहायचं हाय असा ब्रॅकेट साइन a cos b असं म्हणत जात प्लस cos a साइन बी, तर बा या झाला तुमचा साइन बी असं. पहा साइन बी असं. ठीक आहे बा, या ब्रॅकेट या वाला प्लस, तर इथं लिहायचं a2 असं. आणि पुन्हा इथं पायसाल तर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय 2, तर असं कृपा करून लिहू नका. याचा अर्थ याले लिहायचं a, याले लिहायचं b. साइन ऑफ a प्लस b, साइन a cos b प्लस cos a sin b. तर हेच इथं कॅसेट वाजवायची आहे. साइन a cos b प्लस cos a sin b, या झाला तयार.
मग आता एवढं जर झालं असेल मित्र हो तर मग काही अक्कल नाही पाहिजे. सरळ या A1 न याले गुणाचं, A2 न याले गुणाचं. बस काय करायचं आहे बघा, जे कॉमन असेल साइन ओमेगा टी आणि कॉस ओमेगा टी कॉमन वाले काढायचे. पाहून घ्या कसं काढतो. यानं याले गुणलं तर A1 साइन ओमेगा टी कॉस फाय 1 प्लस A1 न याले गुणलं A1 cos ओमेगा टी sin फाय 1 प्लस A2 न याले गुणाचं आहे A2 sin ओमेगा टी cos फाय 2 प्लस A2 न याले गुणाचं आहे A2 cos ओमेगा टी sin फाय 2. पहा मित्र, तुमच्या मनात आलं पाहिजे का इथं साइन ओमेगा टी आहे, पुन्हा पाहिसाल तर इथं साइन ओमेगा टी आहे. म्हणजे या टर्म मधून आणि या टर्म मधून साइन ओमेगा टी कॉमन निघते. म्हणजे x हा जर कॉमन निघला साइन ओमेगा टी तर इथं राहिला A1 आणि इथं राहिला cos फाय 1 प्लस ह्या कॉमन निघला तर A2 आणि cos फाय 2 तर इथं लिहायचं A2 cos फाय 2 प्लस लक्षात ठेवा आता ह्या वाला टर्म आणि ह्या टर्म मधून cos ओमेगा टी कॉमन काढा. मग cos ओमेगा टी कॉमन जर काढला तर इथं राहिला A1 sin फाय 1 तर A1 sin फाय 1 प्लस ह्या काढला कॉमन तर A2 sin फाय 2 A2 sin फाय 2. बोल बा. मग आता एवढं जर झालं असेल मित्र हो तर मग हा लेट म्हणून याच्या बरोबर इथं काय बा तर कॉस आहे. तर मग आपण हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट प्लस हा कॉन्स्टंट तर याले मी तात्पुरतं नाव देतो. बोला. मग आता एवढं जर झालं असेल तर मित्र हो याले कसं लिहायचं तर इथं लिहायचं लेट आहे ना A1 cos फाय 1 प्लस A2 cos फाय 2 इज इक्वल टू R cos डेल्टा. बोल बा. आणि याले नंबर देऊन टाकायचा 1 याच्या खाली लिहायचं थेव आलं A1 साइन काय रे बा तर फाय 1 प्लस A2 साइन लिहायचं फाय 2 इज इक्वल टू R साइन डेल्टा. याले नंबर द्यायचा 2 असं. मग आता एवढं जर झालं असेल तर बा मित्र काय करायचं आहे बा तर बा ह्या वाली किमत्या म्हणजे एवढ्या पदाच्या ऐवजी एवढ्या टर्मच्या ऐवजी R cos डेल्टा आणि एवढ्या टर्मच्या ऐवजी R sin डेल्टा याच्यात लिहायचं तर x इज इक्वल टू sin ओमेगा टी आणि R cos डेल्टा प्लस cos ओमेगा टी तर लिहायचं R sin डेल्टा. बस हे झालं तयार. बोल बा. काहीच नाही हो इथं R आहे इथं R आहे. R कॉमन निघला तर x इज इक्वल टू R कॉमन निघला तर बा sin ओमेगा टी cos डेल्टा प्लस cos ओमेगा टी sin डेल्टा. कसं दिसते रे तर बा sin A cos B प्लस cos A sin B म्हणजे sin ऑफ A प्लस B. तर ह्या R जशानं तसा R इंटू साइन ऑफ A म्हणजे ओमेगा टी आणि B म्हणजे डेल्टा. हे झालं तयार. बोल बा. मग आता ह्या झाला असेल तर ह्या वाला R म्हणजे काय आहे बा तर इथं A1 आणि A2 हे एम्प्लिट्यूड आहे तर या दोघांची बेरीज म्हणून ह्या आला म्हणजे याले म्हणते रिजल्टंट एम्प्लिट्यूड. पहा मग मित्र याच्यावरून आपल्याला निष्कर्ष मांडायचा आहे. तर बा लक्षात ठेवा तो सिंपल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन जसं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन x इज इक्वल टू A sin हे आहे बा A sin ओमेगा टी प्लस फाय. हा इनिशियल फेज आहे असं. मग एवढं जर समजत असेल बा तर हे सिंपल हा इक्वेशन काय दर्शवते रे बा तर सिंपल हार्मोनिक मोशन दाखवतो. तर बस तू याले पाहिशील तर x इज इक्वल टू R
तर बा साइन ओमेगा टी प्लस इथं काय आहे बा तर डेल्टा असं. विचार कर बा का हा इथं हा ए म्हणजे काय रे तर एम्प्लिट्यूड. ह्या आर म्हणजे काय बा तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड, दोन एम्प्लिट्यूडची बेरीज. ह्या फाय म्हणजे काय तर इनिशियल फेज. ह्या डेल्टा म्हणजे काय तर रिझल्टंट इनिशियल फेज म्हणजे दोन इनिशियल फेजची बेरीज. म्हणजे बा बिलकुल याच्यासारखं हे आहे. याचा अर्थ ह्या पण काय रिप्रेझेंट करत आहे तर सिंपल हार्मोनिक मोशन. हे झालं निष्कर्ष. ठीक आहे. तर बा याले आता इंग्रजीत म्हणायचं आहे तर लिहायचं कसं. दिस इज द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ रिझल्टंट आहे ना ऑफ रिझल्टंट एम्प्लिट्यूड कॅपिटल आर अँड रिझल्टंट इनिशियल फेज इज डेल्टा. This equation is the combination of two simple harmonic motion. This equation is the combination of two linear simple harmonic motion of same period and along the same path. बोला. And therefore it is the simple harmonic motion. हे त्याचं कारण आहे. बिलकुल याच्या सारखाच आहे. बोल पहा. मग आता एवढं जर झालं असेल तर मित्र लक्षात ठेवा याच्यावरून आता आपण सोडवणार आहोत रिझल्टंट एम्प्लिट्यूडची किंमत. कायची किंमत? रिझल्टंट एम्प्लिट्यूडची. तर बा मित्र माझं म्हणणं काय बा तर मला लक्षात द्या रिझल्टंट एम्प्लिट्यूड तर ह्या वाला इक्वेशन पाहून घ्या. ह्या वाला नंबर 1 आणि ह्या वाला पाहिजे तर नंबर 2. मी एवढंच ठेवतो आणि बाकीचं पूर्ण मिटवतो कारण त्याच्याशिवाय जागा पुरणार नाही. तर या मेथडला ॲनालिटिकल मेथड म्हणतात. आणि लक्षात ठेवा 4 मार्काचं जे प्रश्न येते डी ग्रुप मध्ये त्याच्यातला हा सर्वात महत्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट पहिला प्रश्न सांगत आहो आज. का बा मी सांगलं होतं का मी ह्याच्यानंतर सांगत जाईल का हे करून ठेवा. तर नुसती मॅथमॅटिकल स्टेप आहे मित्र हो. चांगलं करून ठेवा. आला तर मला दुआ देसाल 4 दणदणीत भेटते. तर बा मग मी आता आपण एक्सप्रेशन काढणारा कशाचं तर बा रिझल्टंट एम्प्लिट्यूड. तर परीक्षेत बढिया लिहायचं असं नाव टाकायचं रिझल्टंट एम्प्लिट्यूड. लिहा लागल तुम्हाला म्हणून भरपूर एम्प्लिट्यूड स्पीड न लिहा. इथं दाखवायचं आर. याले नंबर ऑलरेडी देऊनच आहे. तर मग हा जो रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढायचा कसा तर याच्या खाली लिहायचं रिझल्टंट एम्प्लिट्यूड आर इज ऑब्टेन बाय स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1 and 2. म्हणजे इक्वेशन 1 चं वर्ग करा स्क्वेअर करा, इक्वेशन 2 चं स्क्वेअर करा आणि दोघांची बेरीज करा ऍडिशन करा. म्हणजे अर्थ झालं का बायानं डाव्याची बेरीज उजव्याची बेरीज. पहा मग मी कसा मांडतो तर इथं लिहायचं आहे का बा रिझल्टंट एम्प्लिट्यूड कॅपिटल आर इज ऑब्टेन बाय लक्षात ठेवायचं बाय स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1 and 2. तर याचं स्क्वेअर केलं तर बा ह्या झाला आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा झाला स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर केला तर आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा बरोबर. आता याचा स्क्वेअर करायचा तर इथं लिहायचं a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 a2 cos phi2 आणि पाहून घ्या याचा स्क्वेअर केला हे बेरीज. आता ह्या लिहायचा a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 याचा स्क्वेअर करायचा. पाहून घ्या मित्र हो आणि इक्वेशन 1 आणि 2 च्या या बाजूच्या वर्गाची बेरीज आहे तर या बाजूच्या वर्गाची बेरीज आहे. सोडवायचं कसं तर या आर स्क्वेअर कॉमन काढायचा. इथं लिहायचं कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू दोन पदाच्या दोन टर्मच्या बेरजेचा स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा वर्ग आहे ना प्लस
दोघांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग. काही जण म्हणते की आम्हाला हे समजत नाही. अरे बा हे पाहून घे a प्लस बी होल स्क्वेअर इंग्रजीत a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. तर बा याले मांडा तर a स्क्वेअर, तर इथं लिहा तर a1 स्क्वेअर cos स्क्वेअर phi1 प्लस है ना a2 स्क्वेअर cos स्क्वेअर phi2 प्लस ट्वाइस a1 a2 या दोघांचा गुणाकाराची दुप्पट cos phi1 cos phi1 cos phi2 असा. बोल बा. मग आता एवढं जर झालं असेल तर आता ह्याचा स्क्वेअर सोडवायचा म्हणजे बा a1 स्क्वेअर है ना sin स्क्वेअर phi1 प्लस a2 स्क्वेअर sin स्क्वेअर phi2 प्लस ट्वाइस a1 a2 sin phi1 sin phi2. हे झालं पूर्ण सोडवलं. मग आता एवढं जर झालं तर 10व्या वर्गात 9व्या वर्गात शिकलो आपण का बा sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1. तर बा sin स्क्वेअर डेल्टा प्लस cos स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू पण 1च होईल. म्हणजे हे टर्म तर गेली तर फक्त इथं राहिला r स्क्वेअर असं. बोल बा. आता तुम्ही विचार कसा करसाल. तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा इथं cos स्क्वेअर phi1 आहे. ठीक आहे. a1 स्क्वेअर cos स्क्वेअर phi1. तर मग a1 ची किंमत आहे ना दुसरी व्हॅल्यू इथं आहे. पहा a1 स्क्वेअर sin स्क्वेअर phi1. म्हणजे म्हणायचं आहे बघा a1 स्क्वेअर कॉमन काढा. तर मग तू ह्या a1 स्क्वेअर जर इथून कॉमन काढला तर इथं राहिला cos स्क्वेअर phi1. इथून जर a1 स्क्वेअर कॉमन काढला तर इथं राहिला sin स्क्वेअर phi1. पहा मग मी बरोबर अंडरलाइन करत आहो का कन्फ्यूज होऊ नये का बा ही टर्म झाली. आता एवढं जर झालं असेल तर या टर्म कडे पाहू आणि या टर्म कडे पाहिसाल तर इथंही a2 स्क्वेअर आहे इथंही a2 स्क्वेअर आहे. म्हणजे कॉमन काढला तर काय होते बा तर a2 स्क्वेअर कॉमन काढला तर ह्या राहते cos स्क्वेअर phi2 प्लस इथून a2 स्क्वेअर कॉमन काढला तर ह्या राहते sin स्क्वेअर phi2 असं. बोल बा. प्लस हे आता हे पण झालं आणि हे पण झालं. आता तुम्ही विचार करसाल तर तुम्हाला काय दिसेल. इथं ट्वाइस a1 a2 आहे इथंही ट्वाइस a1 a2 आहे. जमलं का नाही. म्हणजे मग इथून ट्वाइस a1 a2 बाहेर निघते. लवकर बोला हो का नाही. बिलकुल हो. तर बा इथून लिहून राहिलो खाली हे टर्म आडवी येऊन राहिली ट्वाइस a1 a2 ट्वाइस a1 a2 असं. ह्या कॉमन काढला तर ह्या झाला cos phi1 cos phi2 प्लस sin phi1 आणि ह्या झाला sin phi2. बस हेच एक मोठी टर्म सांभाळा. एवढं जर झालं असं मित्रो तर आता एवढीशी स्टेप तयार झाली. r स्क्वेअर इज इक्वल टू a1 स्क्वेअर sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1 होते. तर sin स्क्वेअर phi1 प्लस cos स्क्वेअर phi1 बी 1 होईल म्हणजे गेला. तर बा प्लस इथं पाहिजे तर sin स्क्वेअर phi2 प्लस cos स्क्वेअर phi2 म्हणजे 1 तो पण गेला. म्हणजे ह्या झाला a2 स्क्वेअर आणि ह्या वाला पाहून घ्या ट्वाइस a1 a2 असा आहे पा. मग आता एवढं तर तुमच्याकडे फॉर्म्युला आहे ना cos ऑफ a मायनस b है ना. काय रे cos ऑफ a मायनस b तर तू आपण मानतो रे cos a cos b प्लस sin a sin b. हेच तर मानतो. तर मग ह्या a आणि b च्या ऐवजी phi1 phi2 आहे. म्हणजे पाहून घे cos phi1 cos phi2 प्लस sin phi1 sin phi2. तर मग डोक्यामध्ये आलं पाहिजे का ह्या कोणाचा सूत्र आहे तर ह्या आहे cos ऑफ phi1 मायनस phi2 चा. बोल बा.
आता एवढं जर झालं असं मित्र हो तर आपलं पूर्ण बजेटच बसून गेलं. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. बस या इथं पाय आर आहे, याचं स्क्वेअर रूट घेतलं तर मग याने सर्वाने अंडर रूट मध्ये टाकायचं. ठीक आहे, तर कसं मांडता येते? a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2. पहा तुम्ही जर मार्क केलं असेल तर 100% मॅथेमॅटिकल स्टेप. काहीच लिहायचं नाही आहे इंग्रजीत, हेच 5-7 लाईनी फक्त तेवढ्या बस. म्हणून मित्र होय कधीही परवडते, कारण हे विसरत नाही मॅथेमॅटिकल स्टेप. कोणालाही काढते हे जे काढलं यास इक्वेशनले, दिस इक्वेशन इज काय ना रिप्रेझेंट रिजल्टंट एम्प्लिट्यूड ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन. हा काय रिप्रेझेंट करते? आर म्हणजे रिजल्टंट एम्प्लिट्यूड, त्याचं हे इक्वेशन आहे. दिस इक्वेशन रिप्रेझेंट दी अँड रिजल्टंट एम्प्लिट्यूड ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन. दोन सिंपल हार्मोनिक मोशन आहे. एवढं झालं असेल तर आता आपल्याला इनिशियल फेज काढायचा, रिजल्टंट इनिशियल फेज. तर मित्र हो इथं नाव द्यायचं रिजल्टंट इनिशियल फेज. एवढं मोठं विचारत नाही, मात्र कोणती कंडिशन विचारण पहिले एवढं विचारून टाकल बस. त्याच्यानंतर एवढं तर 100% विचारते 4 मार्कासाठी. ठीक आहे, एखादी कंडिशन हे काढा म्हटलं तर ते काढायची आहे. 0 π/2 पायची एखादी विचारली तर ते पण आली पाहिजे. आणि कुठं अडवतच नाही, पूर्ण मॅथेमॅटिकल आहे बस. हे आता आपल्याला काढायचं असेल तर बा कमी बोगस आहे बा का ह्या जो इक्वेशन 2 आहे याने इक्वेशन 1 न भागायचं. तर मग हा काढायचं असेल तर कसं लिहायचं? इनिशियल आहे ना, इनिशियल रिजल्टंट इनिशियल फेज डेल्टा इज ऑब्टेन, समजते, बाय डिवाइडिंग इक्वेशन 2/1. म्हणजे 2 ले 1 न भागा. बस एवढा आपल्याला करायचं आहे. तर मित्र हो मी इथं करून दाखवत आहो, मग इकडे येऊ आपण. डायनर इक्वेशन 2 ले इक्वेशन 1 न भागायचा आहे. डिवाइडिंग इक्वेशन 2/1 लिहायचं कसं? रिजल्टंट इनिशियल फेज इज ऑब्टेन बाय डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. डायनर उजव्याने भागलं तर या उजव्याने भागाचं. आर साइन डेल्टा अपॉन आर साइन असं. आर कॉस डेल्टा इज इक्वल टू हे एवढा पसारा लिहायचा. a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 अपॉन a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. बोल या मित्रो, आर न आर कटला, साइन अपॉन कॉस म्हणजे होते टॅन, साऱ्यालेच माहित आहे. मग ह्या झाला तुमचा टॅन डेल्टा. एवढा पसारा डबल लिहायचा. a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 अपॉन a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. बस आपल्याला डेल्टा काढायचा आहे, टॅन डेल्टा नाही पाहिजे. तर टेन्शन कुठं घ्यायचं, काय करायचं बात सरळ या टॅनने तिकडं हाकलाचा. टॅन जर तिकडं हाकलला तर होईल काय बा, हा तिकडं गेला तर टॅन इनवर्स. तर इथं लिहायचं डेल्टा बरोबर. लवकर सांगा. ह्या झाला तुमचा टॅन इनवर्स असा ब्रॅकेट आणि एवढा पसारा. a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 अपॉन a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. हे झालं तुमचं डेल्टा. व्हॉट इज डेल्टा? द डेल्टा इज द रिजल्टंट इनिशियल फेज. बरोबर. आता याच्या कंडिशन बस एवढं झालं असं तर पुढे म्हणायचं दिस इक्वेशन रिप्रेझेंट द रिजल्टंट इनिशियल फेज.
अप टू सिंपल हार्मोनिक मोशन आणि त्यानं जर कंडिशन विचारली तरच लिहायचं, अन्यथा लिहायचं नाही. तर मित्र रिजल्टंट अँप्लिट्यूडचं हे इक्वेशन आहे. बस याचंच काम आहे. याले मी कामच नाही आहे तर जागा मोकळी करून राहिलो मी एवढी. असं पहा, मग मी एवढी जागा मोकळी केली तर फायदा सांगून राहिलो पा, हे पण पसारा काढून टाकतो. पहा, तो 3 केसेस आहे आपल्यापाशी. किती केसेस आहेत? 3. पण 3 केस तो विचारू नाही शकत 4 मार्काचा. एक आहे 0, दुसरी आहे π/2 आणि तिसरी आहे पाय. तर पहा, मग मी काय सांगतो तर इथं लिहायचं केस 1 असं. ठीक आहे. फेज डिफरन्स म्हणतात. फेज म्हणजे काय बात, हे तुमचे फेज φ1 आणि φ2. डिफरन्स म्हणजे वजाबाकी, सबट्रॅक्शन. तर मग φ1 मायनस φ2 इथं लिहायचं इफ दी फेज डिफरन्स. फेज डिफरन्स प्रत्येक वेळेस हे लिहायचं आहे इच काय रे बात 0. फेज डिफरन्स म्हणजे ह्या झाला फेज डिफरन्स. तर दॅट इज φ1 मायनस φ2 इज इक्वल टू 0. मित्रो, या इक्वेशन मध्ये कॉस आहे. तर बा लक्षात ठेवा, तर कसं मांडताय ते कॉस. φ1 मायनस φ2 इज इक्वल टू कॉस. या φ1 मायनस φ2 ची किंमत 0 आणि कॉस 0 ची किंमत 1 असं आहे. मग ह्या इक्वेशन लिहायचा. मी जाणून बुजून लिहित आहो का, याले मिटवायचा आहे, म्हणजे जागा मोकळी करायची आहे. तर बा ह्या लिहायचा a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ आहे ना φ1 मायनस φ2. कडक पाठ पाहिजे. तर बा जागा मोकळी झाली. हे झालं तुमचं मोकळं असं. मग आता एवढं जर झालं असेल तर विचार करा का बाप कॉस φ1 φ2 ची किंमत 1. इथं जर 1 ठेवली आपण तर काय ना 1 न काही गुणलं तर तेवढंच. तर फक्त 1 2 3 एवढेच राहील. तर बा r इज इक्वल टू अंडर रूट. हा पहिले लिहायचा a1 स्क्वेअर, नंतर ह्या लिहायचा ट्वाइस a1 a2, नंतर ह्या लिहायचा a2 स्क्वेअर. शिकवलं म्या. याले पहिला म्हणा, याले शेवटला म्हणा. पहिल्याचा वर्ग शेवटल्याचा वर्ग, त्याच दोघाच्या गुणाकाराची दुप्पट. असं जर असलं तर टेन्शन घ्यायचं काम नाही. पहिला लिहायचा, शेवटला लिहायचा, मधल्याचं चिन्ह ब्रॅकेट करून वर्ग करायचं. बोल बा. बस यावाला वर्गन वर्गमूळ खटला तर r इज इक्वल टू a1 प्लस a2 ह्या तयार झाला. आठवणीनं याच्या समोर प्लस मायनस लिहा, कारण बा लक्षात घ्या स्क्वेअर रूट 2 राहते. एक प्लस च एक मायनस. बोल बा. हे झाली पहिली कंडिशन. याच्यामध्ये पण पुढे जाऊन काय येते हे सांगून देतो, कारण आपल्या पुस्तकानं सांगलाय बारकाईनं वाचा. तर बा कल्पना करा तर बा हे अँप्लिट्यूड a1 आणि a2 वेगवेगळे नसून एकच आहे. जर एक असता वेगवेगळे आहे म्हणून a1 आणि a2 असं म्हटलं, पण एकच असता तर मी काय वेगवेगळे नाव दिलेले असते. a1 बरोबर a2 बरोबर a, दोन्ही जर सारखे असते तर मी एकाने a1 दुसऱ्याने a2 म्हणूच काय, दोन्ही सारखे आहेत तर दोघांनी एच म्हणणार. तर मग कॉमन सेन्सची गोष्ट आहे. तर मग आता मात्र लक्षात ठेवा, पटत असेल तर बा ह्या a1 च्या ऐवजी a लिहिला, ह्या a2 च्या ऐवजी पण s लिहिला. तर बा a न a किती होईल तर 2a. तर असं जर असलं तर बा लक्षात ठेवा का अँप्लिट्यूड जर सारखे असले तर रिझल्टंट अँप्लिट्यूड ट्वाइस a असतो. ठीक आहे. फक्त एक शब्द लिहायचा आहे. काय लिहायचा आहे बात इथं लिहायचा आहे फर्दर. असं लिहा. फर्दर म्हणजे या पुढे. जर असं असेल तर बस एकच शब्द टाकायचा फर्दर. इफ a1 is equal to a2 is equal to a, तर अर्थ झाला का या a1 च्या ऐवजी पण a, a2 च्या ऐवजी पण a, म्हणजे a अधिक a म्हणजे ट्वाइस a. तर r ची किंमत असते ट्वाइस a. पहिली कंडिशन पूर्ण झाली.
दुसरी कंडिशन बा. आता मी एवढं मोठं लिहित नाही, तुम्हाला मात्र लिहा लागल का फेज डिफरन्स इज π/2 दॅट इज φ1 मायनस φ2 इज इक्वल टू π/2. हेच लिहिलं तरी भरकम, कारण हेच तर फेज डिफरन्स आहे. म्हणजे विचार काय करायचा तर सरळ लिहायचा आहे बा कॉस, इथं लिहायचा φ1 मायनस φ2 इज इक्वल टू याच्या ऐवजी भरायचं π/2 आणि cos π/2 म्हणजे 0. पुन्हा या फॉर्म्युल्यामध्ये काय बा एवढ्याच्या ऐवजी जर 0 भरला तर 0 न काहीही गुणलं तर 0, म्हणजे एवढी टर्म तुमची 0 होईल. म्हणजे फक्त हे दोन जण उरतील तेव्हा तुम्हाला लिहायचं आहे r इज इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. बरोबर. मग आता एवढं जर झालं असल मित्र हो, तर याच्या पलीकडं तुम्हाला लिहायचं आहे फर्दर इफ. असं फर्दर इफ काय लिहिणार आहे बा, तर a1 बरोबर a2 बरोबर a. तर या a1 च्या ऐवजी a, या a2 च्या ऐवजी a, म्हणजे a1 a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, तर 2a स्क्वेअर म्हणजे r इज इक्वल टू अंडर रूट 2a स्क्वेअर. ह्या वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर न स्क्वेअर रूट कटल, म्हणजे बा r इज इक्वल टू अंडर रूट 2a. हे तुमची दुसरी कंडिशन. बोल बा. आता तिसरी कंडिशन आहे कायची रे बा, तर बा लक्षात ठेवायचं पायची. तर बा इथं लिहायचं आहे केस 3. इथं काय लिहिणार आहे इफ φ1 मायनस φ2 इज इक्वल टू पाय. तर बा कॉस φ1 मायनस φ2 इज इक्वल टू कॉस पाय, आणि साऱ्याले माहित आहे का कॉस पायची किंमत -1. तर बा इथं किंमत भरून टाकायची -1. असं. तर मित्र या समीकरणामध्ये विचार करा, एवढ्या टर्मच्या ऐवजी -1 भरला तर प्लस मायनस मायनस होईल, म्हणजे एवढा तुमचा मायनस येईल. म्हणून इथं लिहायचं आहे r इज इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर मायनस ट्वाइस a1 a2, याला मायनस केलं प्लस a2 स्क्वेअर असं. तर r इज इक्वल टू हा कशाचा वर्ग आहे, ते a1 मायनस a2 होल स्क्वेअर. बस याचा स्क्वेअर वर्गन वर्गमूळ कटल. तर बा लक्षात ठेवा, एवढं जर झालं असल तर काय करणार आहे बा, तर r इज इक्वल टू a1 मायनस a2, आठवणीनं प्लस मायनस याचं मॉड घ्यायचं आहे, कारण मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते त्याला एम्प्लिट्यूड म्हणतात, आणि तो कधीही निगेटिव्ह राहणार नाही. अंतर डिस्टन्स ठीक आहे. तेव्हा डायरेक्शन असल्यामुळे आपण त्याला डिस्प्लेसमेंट म्हणत आहोत. म्हणून याले मॉड मध्ये दाखवा a1 मायनस a2, म्हणजे निगेटिव्हचा विचारच राहणार नाही. बस याच्या पुढे एक शब्द लिहायचा आहे फर्दर इफ. फेस कॅसेट वाजवायची आहे प्रत्येक वेळेस. तर फर्दर इफ a1 is equal to a2 is equal to a. कॉमन सेन्सची गोष्ट आहे का या a1 च्या ऐवजी लक्षात द्या a लिहा, या a2 च्या ऐवजी पण a लिहा, म्हणजे a मायनस a म्हणजे 0 होईल, आणि 0 चा स्क्वेअर म्हणजे 0, 0 चा स्क्वेअर रूट म्हणजे 0. तर r ची व्हॅल्यू काय आली, 0 आली, आणि म्हणून इथं लिहायचं 0. तर मित्र हे झालं तुमचं कॉम्बाइन एनालिटिकल मेथड ऑफ कंपोजिशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन. आवडला असेल व्हिडिओ मित्र, मग जास्त नाही काय सांगणार, एक लहानसं मेसेज तेवढ्याने गेलो का बस, आणि उलीस घंटी वाजवायची. नमस्कार.